तर आज आपण गणितातील चिन्हांचे नियम यावरती हा लेक्चर घेत आहोत. जसे गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 चिन्हांचा जास्त वापर करत असतो. तर हा लेक्चर घेण्यामागचा हेतू हाच आहे की काही जणांना कन्फ्युजन होत असतं. जेव्हा पहिली संख्या ही मायनस, दुसरी संख्या ही प्लसमध्ये असेल तर तेव्हा काय करायचं, किंवा दोन्ही संख्या ह्या मायनसमध्ये असतील तर त्या दोघांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला कोणतं साईन द्यायचं. त्याच्यामुळे जर लोकांना कन्फ्यूज होत असतं. त्यामुळे हा लेक्चर आपण आज घेत आहोत. तर बघा, ॲडिशनमध्ये काय होतं, जेव्हा दोन संख्येचे ॲडिशन करतो तेव्हा आलेलं उत्तर ही पॉझिटिव्हमध्ये असतं आणि पहिली संख्या ही मायनसमध्ये प्लस दुसरी संख्या ही प्लसमध्ये असेल तर आलेलं उत्तर काय असतं, आलेलं उत्तराला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. समजा मी तुम्हाला इथे उदाहरण घेऊन दाखवतो. पहिली संख्या ही -7 असेल प्लस दुसरी संख्या ही 2 असेल तर आपलं उत्तर काय येणार. आता इथे प्लस आहे तर आपण इथे बेरीज नाही करायची, ह्यांच्या दोघांची वजाबाकी करायची. ह्यांच्या दोघांची वजाबाकी केल्यामुळे उत्तर आपलं येतं 5 आणि आलेल्या उत्तराला हे मायनसचं साईन द्यायचं. मायनसचं साईन का द्यायचं, कारण की 7 ही मोठी संख्या आहे आणि आपण इथे पाहिलं आहे आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 7 असल्यामुळे आपल्याला 7ला चिन्ह मायनस असल्यामुळे आपण आलेल्या उत्तराला पण मायनसचं साईन दिलं. इथे पण आपल्याला तेच करावं लागेल. इथे पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. इथे पण मी तुम्हाला सेम उदाहरण घेऊन दाखवतो. पहिली संख्या ही पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह 7 घेतलं प्लस दुसरी संख्या ही निगेटिव्ह आहे तर आपण कंसामध्ये घेऊया. कंसामध्ये समजा -2 घेतलं. आता या दोघांचा गुणाकार होऊन इथं मायनसच येणार आहे. 7 - 2. आता इथे आपल्याला वजाबाकी करावं लागेल. वजाबाकी केली याचं उत्तर आलं 5. आता मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला इथे पॉझिटिव्ह घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो पण नियम असा आहे की आपण पॉझिटिव्ह संख्या असल्यामुळे त्याला पॉझिटिव्ह साईन लिहायची गरज नसते. तर आता इथे दोन संख्या जेव्हा मायनसमध्ये असतात, इथे आता दोन्ही संख्या मायनसमध्ये असते तेव्हा काय करायचं. जेव्हा दोन्ही संख्या मायनसमध्ये असतात तर तेव्हा त्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला मायनसचं साईन द्यायचं. मी तुम्हाला इथे उदाहरण घेऊन दाखवतो. -7 प्लस -2 घेतलं. आता हे यांच्या दोघांचा गुणाकार होणार, कंस असल्यामुळे यांच्या दोघांचा गुणाकार होणार. हे मायनसचं साईन आणि प्लसचं साईन या दोघांचा गुणाकार होणार आणि इथे फक्त मायनस येणार. जसं की -7 - 2 यांच्या दोघांची बेरीज करायची. यांच्या दोघांची बेरीज केलं तर उत्तर येतं 9 आणि आलेल्या उत्तराला वजाचं साईन द्यायचं. तर आपण इथे वजाचं साईन दिलेलं आहोत. तसंच सबट्रॅक्शनमध्ये काय होतं पाहूया आपण. सबट्रॅक्शनमध्ये पाहूया. इथं आपण लिहूया सबट्रॅक्शनमध्ये पाहूया. जेव्हा दोन्ही संख्या या पॉझिटिव्ह असतील आणि त्या संख्येची जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर तेव्हा काय करायचं. तेव्हा इथे पण सेम करायचं. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. जसं आपण इथे पाहिलं होतं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, तर इथे पण आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. जसं मी इथं एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला. पहिलं मी 2 घेतो, -7. तर आता इथे आपल्याला मायनस करावं लागेल. 2मधनं तर 7 जात नाहीत तर 7मधून 2 काढा. 7मधून 2 गेलं तर आपलं उत्तर येतं 5. तर आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, मायनस असल्यामुळे आपण आलेल्या उत्तराला मायनसचं साईन देऊ. आता ही पहिली संख्या ही वजामध्ये आहे आणि दुसरी संख्या ही पॉझिटिव्हमध्ये. तर इथे काय करायचं, दोन्ही संख्येची बेरीज करायची. आता मी तुम्हाला इथे उदाहरण घेऊन दाखवतो. पहिली संख्या ही -2, इथं वजाला वजा आणि इथे पॉझिटिव्ह 7 असल्यामुळे आपण 7 घेऊया. ठीक आहे, 7 घेऊया. आता इथे कंस असल्यामुळे आपल्या दोघांना गुणाकार करावा लागेल. इथे प्लसचं साईन असतं. इथे दोघांचा गुणाकार केलं तर आपलं उत्तर हे मायनसमध्येच येणार. म्हणजे जसं -2 - 7 = यांच्या दोघांची बेरीज करायची, 9 येतं आणि आलेल्या उत्तराला मायनसचं साईन दिलं. तसंच आपण एक तिसरं पाहूया. ह्याच्यामध्ये पहिली संख्या ही पॉझिटिव्हमध्ये मायनस दुसरी संख्या ही निगेटिव्हमध्ये असेल तेव्हा काय करायचं. तेव्हा सरळ आपण बेरीज करून टाकायची. कारण की इथे एक मायनस आहे आणि इथे मायनस असल्यामुळे या दोघांचं बेरीज होते. या दोघांची काय होते, बेरीज होते. तसं मी तुम्हाला अजून एक इथेच उदाहरण घेऊन दाखवतो. पहिली संख्या ही 4 वजा दुसरी संख्या ही 5 आहे. तर ह्या दोघांचा गुणाकार होऊन प्लस होणार. 4 + 5 आपलं उत्तर काय येतं, 9 येतं. तर इथे सरळ 2 जेव्हा मायनसचे साईन इथे येतात
ठीक आहे. जेव्हा इथे मायनस येताना सरळ सरळ बेरीज करायची आणि इथे वजाचं चिन्ह द्यायची काही गरज नाही आहे. वजा किंवा बेरीज चिन्ह द्यायची काही गरज नाही आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. वजा मायनस दुसरी संख्या पण मायनसमध्ये आहे. दुसरी संख्या पण काय आहे? मायनसमध्ये आहे. तर इथे काय होणार? इथे काय होणार? इथे पण काय होणार? मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. इथे पण मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. आता इथे आपण उदाहरण घेऊया. पहिली संख्या ही -4 आहे, वजा दुसरी संख्या ही -5 आहे. समजा -5 आहे असं घेऊया. तर इथे काय होणार? या दोघांचा गुणाकार होणार. यांच्या दोघांचा गुणाकार होणार. या दोन जे साईन आहेत यांच्या दोघांचा इथं कंस असल्यामुळे या दोघांचा गुणाकार होणार आणि -4ला -4 राहणार आणि हे दोन मायनस मायनस प्लस होणार आणि इथे येणार आपलं फक्त 5 आणि यांच्या दोघांची वजाबाकी करायची. इथं मायनस असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल आणि आलेल्या उत्तराला आपलं आता 4मधून 5 जात नाही तर 5मधून 4 काढायचं, 1 उरतात आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आलेलं उत्तर आपलं हे 1 आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय? प्लस आहे. तर आपण इथे प्लस द्यायची तशी गरज नाही, असा काही नियम नाही आहे. जेव्हा एखादी संख्या ही पॉझिटिव्हमध्ये असते तर तिला आपण प्लस किंवा प्लसचं किंवा बेरजेचं साईन आपण देत नाही. तर तसं वजाबाकीचं आपण प्रत्येक संख्येला आपण म्हणजे जी वजामध्ये असते तिला वजाबाकीचं साईन देतो. पण तसं बेरीजमध्ये तसं नाही आहे, साईन द्यायची काही गरज नाही आहे. तर आपण मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं ते पाहूया. चिन्हांचं काय होतं मल्टिप्लिकेशनमध्ये? मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार मराठीमध्ये. त्यामुळे दोन संख्या ह्या प्लसमध्ये असतील आणि त्या दोन संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल आपल्याला, त्या दोन संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर आपलं येणारं उत्तर हे प्लसमध्येच असतं. ठीक आहे. हे गुणाकारामध्ये इथे थोडंसं किचकट वाटू शकतं कारण की इथे आपण घाईघाईमध्ये कधी मायनसचं साईन द्यायचं विसरतो किंवा इथे मोठ्या संख्येचं साईन द्यायचं विसरतो. त्यामुळे काय होतं? आपलं पूर्णच्या पूर्ण गणित चुकून जातं. त्यामुळे इथे थोडंसं लक्ष देऊन आपल्याला ते करावं लागेल. पण गुणाकारामध्ये तसं नाही. गुणाकारामध्ये तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतं. जेव्हा दोन पॉझिटिव्ह संख्या असतात त्यांचं उत्तर पॉझिटिव्हमध्येच येतं आणि एखादी संख्या पहिली संख्या ही गुणाकारामध्ये आहे आणि दुसरी संख्या ही बेरीजमध्ये आहे तर आलेलं उत्तर हे आपलं मायनसमध्ये येणार. तसंच पहिली संख्या ही पॉझिटिव्ह आणि दुसरी संख्या ही निगेटिव्हमध्ये असेल तर आपलं आलेलं उत्तर हे निगेटिव्हमध्ये येणार. आणि गुणाकारामध्ये जेव्हा दोन निगेटिव्ह जेव्हा दोन वजाबाकीचे चिन्ह येतात गुणाकारामध्ये तर त्या संख्येचा गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तराला प्लसचं साईन द्यायचं. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायला तेवढं अवघड जाणार नाही. गुणाकाराचं आणि भागाकाराचं पण सेम आहे म्हणजे डिव्हिजनचं पण सेम आहे. इथे थोडंसं अवघड आहे. सबट्रॅक्शन आणि ॲडिशनमध्ये जरा कन्फ्युजन होऊ शकतं. तर आपण चौथं आपण पाहूया डिव्हिजनमध्ये काय होतं. ओके. डिव्हिजनमध्ये काय होतं? डिव्हिजनमध्ये काय? भागाकारामध्ये काय होतं? जेव्हा दोन संख्या पॉझिटिव्ह असतील आणि त्या दोन संख्यांचा जर भागाकार करायचा असेल तर त्या दोन संख्या भागाकार केल्यानंतर ते उत्तर जे आहे आपलं हे पॉझिटिव्हमध्येच येतं. आणि आता बघा पहिली संख्या ही निगेटिव्हमध्ये भागिले दुसरी संख्या ही पॉझिटिव्हमध्ये असेल तर आपलं येणारं उत्तर हे निगेटिव्हमध्ये असतं. आणि तिसरं काय आहे? पहिली संख्या ही आपली पॉझिटिव्हमध्ये तर आपण काय पाहिलं? जेव्हा भागाकारामध्ये पहिली संख्या ही पॉझिटिव्हमध्ये आणि दुसरी संख्या ही निगेटिव्हमध्ये असेल तर आपलं येणारं उत्तर हे निगेटिव्हमध्ये असतं. आणि जेव्हा दोन्ही संख्या ह्या वजामध्ये असतील भागाकारामध्ये, जेव्हा दोन्ही संख्या ह्या वजामध्ये असतील तर आपलं येणारं उत्तर जे आहे ते पॉझिटिव्ह येतं. तर आपण इथे पाहिलं ॲडिशनमध्ये थोडंसं किचकट वाटू शकतं पण तसंच मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये तसं काही नाही आहे. हे इझी आहे. हे तुम्ही म्हणजे लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये फक्त सबट्रॅक्शन आणि ॲडिशनमध्ये तुम्हाला कोणतं साईन कधी द्यायचं ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन्समध्ये इझी जाईल. फक्त इथे फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा दोन संख्या एखादी संख्या मायनस आणि प्लसमध्ये असेल तर तेव्हा येणारं उत्तर जे आहे त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तेवढंच तुम्ही लक्षात ठेवाल. बस एवढंच नियम तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स किंवा मोठे जे गणित आहेत ते तुम्हाला इझिली सॉल्व करायला म्हणजे अवघड नाही जाणार तुम्हाला. तर हे फक्त काही गोष्टी बेसिक्स आहेत, ह्या बेसिक्स मॅथ्सच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही लक्षात ठेवा. आपण याच्या पुढेचा लेक्चर आपण बॉडमॉसवर घेऊया. बॉडमॉस म्हणजे आपण म्हणजे गणित सॉल्व करताना पहिला
कशापासून सुरुवात केली पाहिजे गणित सोडवताना, तर त्यावरती आपण पुढचं लेक्चर घेऊच्यात. त्याच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा, कारण की ते येण्यासाठी हे पण येणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि काही तुम्हाला कन्फ्युजन वगैरे असेल तर तसं मला तुम्ही कळवू शकता. तर थँक्यू सो मच.